आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। राज्यातील डीएनए टेस्टिंगसाठी लागणारं किट, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, किट अभावी विभागाचं कामकाज ठप्प झालंय, ही अत्यंत गंभीर बाब आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी या पत्रातून केली आहे। आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी म्हणून तुटवडा निर्माण केला जातोय, राऊतांनी असा आरोप केलाय। परिणामी अनेक गुन्ह्यांच्या तपासामध्ये विलंब होतोय। या संचालनालयाला पूर्णवेळ महासंचालक, न्यायिक आणि तांत्रिक तसेच संचालक असून सुद्धा विषयाकडे लक्ष दिलं जात नाहीये। तक्रारीची दखल घेऊन यामध्ये दोषींवरती कारवाई करण्याची मागणी संजय राऊत यांनी या पत्रातून केली आहे। माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी, जय महाराष्ट्र। एका गंभीर विषयाकडे आपलं लक्ष वेधतोय। न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ही महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारीत असलेली संस्था न्यायदानाच्या प्रक्रियेत एक महत्त्वाची भूमिका बजावत असते। या प्रयोगशाळेतील डीएनए अहवाल हा विवादित पितृत्व चाचणी, खून, बलात्कार, कायदा इत्यादींमध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जातो। परंतु एप्रिल 2023 पासून किट्स बहुतेक सर्व प्रयोगशाळेत उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्या विभागाचं कामकाज ठप्प झालंय अशी माझी माहिती आहे। काही गंभीर तसेच संवेदनशील गुन्ह्यातील हाय प्रोफाईल आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी म्हणून हा तुटवडा निर्माण करणं आणि त्यातून पुरावे नष्ट करण्याची ही योजना असल्याचं बोललं जात आहे आणि हे अत्यंत गंभीर बाब आहे। परिणामी अनेक गुन्ह्यांच्या तपासामध्ये विलंब होतोय। तपासामध्ये जप्त केलेला मुद्देमाल खराब होऊन त्यांचा गुन्हा सिद्धतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो। या संचालनालयाला पूर्णवेळ महासंचालक, न्यायिक आणि तांत्रिक तसेच संचालक असून देखील या गंभीर विषयाकडे लक्ष नसल्याचं दिसून येत आहे। तरी कृपया या तक्रारीची दखल घेऊन यामध्ये दोषी असणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।